रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे, आपुली आपण कडा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तीराया, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. विठ्ठल विठ्ठल. रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. स्वानंद साम्राज्याचे चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा हा अभंग आहे. अभंग 3 चरणाचा असून नाम महात्म्य सांगणार आहे. या नामाच्या बळावर आपण संसार कसा तरून जाऊ शकतो याचं चिंतन करणारा हा अभंग आहे. वसुबारसेच्या पर्वकाळी औचित्यपूर्ण या उत्सवाचं आयोजन आहे. गायीची खूप तन्मयतेनं सेवा करणारे गोसेवक हरिभक्तीपरायण संजय बापू बालवडकर यांनी हा उत्सव आयोजित केलेला आहे आणि उत्सवाची आज सुरुवात आहे. उत्सवाचा प्रथम दिवस आहे. अनेक दिग्गजांची आज या ठिकाणी उपस्थिती आहे सर्व क्षेत्रातल्या. त्यांच्या साक्षीनं काही चिंतन मला मांडायचं आहे. जवळपास 2 वर्षांना आपण भेटतो आहोत. तुकाराम महाराजांच्या भाषेत वर्णन करायचं झालं एका चरणामध्ये, अर्थात अर्धा चरणामध्ये वास्तवाचं चिंतन आहे आणि उत्तरार्धात आपल्या जबाबदारीचं चिंतन आहे. बर्वे झाले आजीवरी, नाही पडलो काळाचे आहारी. हे बरं झालं की त्यात आपला क्रमांक लागला नाही. बर्वे झाले आजीवरी, नाही पडलो काळाचे आहारी, आता वाचून आलो येथवरी, पुढे उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता जे राहिलेलं आहे ते भगवत चरणी समर्पण करणं ही आपली जबाबदारी आहे. जवळपास 2 वर्षानं सगळे आपण प्रिय लोक एकत्र भेटलेलो आहोत. एकमेकांना पाहतो आहोत, एकमेकांची चौकशी करत आहोत आणि इथे जमलेल्या सगळ्या श्रोत्यांना आनंद होतोय की आता कीर्तन ऐकायला मिळणार आहे. अनेकांचे कान आसुसलेले आहेत कीर्तना करताना. पण माझं मत वेगळं आहे की आता जमलेले सगळे लोक, त्यांना कीर्तन श्रवणाचा आनंद निश्चित आहे, पण त्याहीपेक्षा माझी मनोदेवता सांगते की आता 7 दिवस कीर्तन ऐकायला मिळणार याचा आनंद गायींना जास्त आहे. या गोशाळेमध्ये ज्या गायी आहेत आता, या गायींच्या अंतःकरणात सुद्धा कीर्तन ऐकण्याचा जो विषय आहे आपल्याला कल्पना नाही, पण मी गोसेवा या संबंधानं स्वतंत्र चिंतन मांडू शकेन, कारण तो माझा अभ्यासाचा विषय आहे, आवडीचा विषय आहे. आज माझ्या अंतर्मनाला आणखीन काही सात्विक स्फुरण आहे की जिथून मी आलोय. कदाचित योगायोग असेल की 2 दिवसाचा हा योग चांगला असेल की माझं रात्री ज्या ठिकाणी कीर्तन झालं, जिथं सेवा झाली, ते एक
ज्याला मिरॅकल म्हणता येईल किंवा एक आश्चर्यकारक घटना म्हणता येईल अशा स्वरूपाचं ते स्थान आहे. मराठवाड्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये गोखुरेश्वर नावाचं एक तीर्थक्षेत्र आहे. गोखुरेश्वर सांगताना आनंद वाटेल तुम्हाला. त्या ठिकाणी भगवान शंकराचं स्थान तर आहेच आहे, पण ते तीर्थ म्हणून का विशेष आहे तर त्या ठिकाणी एका दगडावर गायीच्या पावलांचा ठसा म्हणजे गोखूर आहे. गायीचं खूर आहे त्या दगडावर आणि त्या दगडावर असणाऱ्या गोखुरातून अखंड पाण्याचा झरा वाहतो आहे की जो 72च्या दुष्काळात सुद्धा आटला नाही. असं ते तीर्थक्षेत्र आहे. पण आता माझा जो प्रवास झालाय त्या गोखुराचं तीर्थ घेऊन मी बापूंच्या गोशाळेवर आलेलो आहे. असा हा प्रवास आहे की मला तिथे जो आनंद तिथं ते तीर्थ पाहायला मला मिळालं. तिथलं तीर्थ मी प्राशन केलं आणि या गोशाळेवर आलो. माझ्या प्रिय श्रोत्यानो, आपण सर्व धर्मानुरागी लोक, आपल्या धर्मशास्त्रानं गायीला खूप मोठं महत्त्व दिलेलं आहे. मी रात्रीच कीर्तनात सांगितलंय की आत्तापर्यंत आम्ही कीर्तनात गात होतो की गंगा जी उदित झाली, गंगा जी प्रवाहित झाली ती महाविष्णूच्या चरणापासून झाली. आणि असं अद्वितीय तीर्थ आहे की ती त्या गायीच्या खुरातून गंगा प्रवाहित झाली. ही अलौकिक घटना आहे. आपण जाऊ शकता आणि पाहू शकता. आपण सगळे बसलेले गोसेवकच आहोत. गायीच्या प्रती आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये अत्यंत आदरभाव आहे. मी एकच वाक्य सांगू इच्छेन माझ्या या प्रस्तावनेमध्ये. सर्व भारतीयांनी नव्हे सगळ्या जगातल्या लोकांनी एक आत्मभान ठेवलं पाहिजे आणि ते कोणतं असेल हे लक्षात घ्या. गाय वाचली तरच देश वाचेल, अन्यथा नाही वाचणार. आपण प्रगाढ झोपेमध्ये आहोत. यांत्रिकीकरणामध्ये आपण वाहत चाललोय. मूळचे आपण सगळे कृषक आहोत. पण गाय वाचली तरच देश वाचेल, अन्यथा नाही. सांप्रत काळात व्यावसायिक क्षेत्रामध्ये व्यवसाय करताना त्याच्यात लाभ किती होईल याचा विचार करणारे लोक गायी पाळणं हा वेडपणा मानत असतात. माझं बोलणं चटकन कळणार नाही. व्यावसायिक दृष्टिकोनातून आम्ही पाहत असू तर गाय पाळणं हे सद्यकालीन वेडेपणाचं लक्षण असेल. पण माझ्या प्रिय श्रोताने कालांतराने हे वेडे लोक शहाणे होते हा सिद्धांत खरा ठरेल. लक्षात ठेवा. हा मोठा विचार. गाय वाचली पाहिजे. सामान्यपणानं आपल्याकडे असं सांगितलं गेलंय की गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवता आहेत असं आपण मानत आहोत. गाय इतकी पवित्र आहे, जिवंत असताना पण पवित्र आहे आणि मरणोत्तर सुद्धा पवित्र आहे. आपल्या धर्मशास्त्रानं तिला पावित्र्य प्रदान केलंय. माझ्याकडे लक्ष द्या. मनुष्य कितीही घाईत असेल आणि तो गाडीतून चालला असेल व बाईकवर असेल आणि समोरून गाय आली तर त्याची प्रतिक्रिया काय असेल? तिला हात लावणारे, नमस्कार करणारे. आणि अशीच समोरून म्हैस आली तर आणि त्यातून ती पंढरपुरी असेल तर तिला नमस्कार करणार नाही, कारण त्याला धर्मशास्त्रानं तिला पावित्र्य प्रदान केलेलं नाही. हिंदू धर्माचा कोणताही धार्मिक विधी गोमूत्राशिवाय संपन्न होत नाही. मग सत्यनारायणाची पूजा असो नाही तर एखाद्याची दशक्रिया असो, गोमूत्र पाहिजे. गुरुजीने यादी दिल्यानंतर ती बाटली किराणाच्या दुकानातून आणावी लागते, पण आणावी लागते आणि त्याला पावित्र्य आहे. देशबंधू राजीवजी दीक्षित यांनी गायीवर खूप मोठं संशोधन केलंय. मी कदाचित बैठकीत तुम्हाला त्याचा सगळा विचार सांगू शकेन. गाय मेल्यानंतर सुद्धा माणसाला सहस्त्रावधी रुपये देते. मेल्यानंतर जिवंत तर देते, पण मरणोत्तर सुद्धा तिचं योगदान आहे. दुर्दैवानं आपल्याला गायीचं महत्त्व कळालं नाही, एवढं परदेशी लोकांना कळालंय.
नुसतं गाईचं वशिंड जरी सकाळी चोळलं ना तरी अनेक व्याधींचा नाश होणार आहे. गाईचं वशिंड चोळावं आणि त्याकरता ती देशी गाय असावी, कारण जर्शीला वशिंड नाही. देशी गाईलाच वशिंड असतं. ते वशिंड जर आपण चोळलं तर कदाचित तुमचे अनेक रोग जाऊ शकतात. चालू घडामोडीवर बोलायचं झालं, चालू घडामोडीवर तर एवढंच सांगता येईल की कोरोनानं अनेक व्यक्ती मृत झाल्या, पण गोशाळेत काम करणारी माणसांना लागण झाली नाही. हे गाईचं वरदान आहे, लक्षात ठेवा. हे आम्ही कायम लक्षात ठेवलं पाहिजे. गाईच्या गोठ्यामध्ये काम करणारी माणसं आहेत, त्यांना कधी सर्दी पडसं होत नाही. कदाचित मी हे सांगत राहिलो तर अभंगही बाजूला राहील, पण एक मुद्दा सांगून मी इथे विराम देणार आहे. कदाचित त्याच्यावर स्वतंत्र व्याख्यान मला करावी असा तो विषय आहे. ह्या सगळ्या माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत. माझे अत्यंत चांगले गोसेवक मित्र वैकुंठवासी बाळासाहेब निचळ हे खूप मोठे गोसेवक होते. आज ते नाही आहेत, पण त्यांच्या घरात 5 जण त्या बाबतीमध्ये तज्ज्ञ झाले. राजीवजी दीक्षितांकडे शिक्षण घेऊन. आपल्या धर्मशास्त्रामध्ये पंचगव्य हे फार महत्वाचं मानलंय. पंचगव्य काय भानगड आहे? पंचगव्य म्हणजे गाईचं दूध, दही, तूप, मूत्र आणि शेण हे विशिष्ट प्रमाणामध्ये एकत्रित करून त्याचं जे रसायन केलं जातं त्याला पंचगव्य म्हणतात. इकडे लक्ष द्या. इथे कोणी वैदिक असेल तर त्याला कळेल मी काय बोलतोय. सामान्य ताप आला तर क्रोसिननी, कॅल्पोलनी तो नाही सावतो, उतार पडतो. पण जो ताप हाडामध्ये मुरलेला असेल, त्या हाडामध्ये कधी कधी ताप हाडात जातो. तो हाडामध्ये जर ताप गेला तर त्याला विशिष्ट अशा उपचाराची आवश्यकता असते. इकडे लक्ष द्या. माझं बोलणं असं चाललंय की सामान्य ताप असेल तर त्याला साध्या उपचारानं गुण येतो, पण हाडामध्ये ताप मुरला तर त्याला विशिष्ट उपचाराची आवश्यकता असते. तद्वत सर्वसामान्य पाप जर झालं तर ते पाप सामान्य साधनेनं जाऊ शकतं, पण जे पाप अस्थीमध्ये मुरलेलं आहे, जसा ताप हाडात जातो तसं पापही हाडात जातं. माझं बोलणं कळतंय ना? एखादा ताप जसा जातो तसं पाप सुद्धा हाडामध्ये जातं, आणि अस्थीमध्ये जे पाप मुरतं ते पाप नाहीसं करण्याची ताकद फक्त गायीच्या पंचगव्यामध्ये आहे. वा, लक्षात ठेवा. यज्ञाला बसताना तो यज्ञाचा अधिकारी होण्यासाठी गुरुजी त्याला पंचगव्य सेवन करतात. त्यांनी पंचगव्य प्राशन करायचं, मग तो यज्ञाचा अधिकारी आहे. त्याची शारीरिक शुद्धी आहे. हे पंचगव्य ज्यांचा मी उल्लेख केला ते बाळासाहेब निचळ यांची भाची गरोदर होती, आणि ती भाची गरोदर झाल्यानंतर तिची योग्य अशी दवाखान्यात ट्रीटमेंटही चालू झाली. पण ज्यावेळी तिची प्रसूती जवळ आली त्यावेळेस लक्षात आलं की तिचं मूल आडवं आलंय, आणि डॉक्टरने तिला सोनोग्राफीपासून सांगितल्यानंतर तिचं सिझरिंग करायचं ठरलं. त्या बाळासाहेबांच्या मुलीनं सांगितलं की हे मुद्दाम का सांगतोय, तर याचं चित्रीकरण चाललंय, हजारो लोकांना हे जाऊन कळलं पाहिजे. याच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून हे गोसेवेचं व्रत सगळ्यांनी अंगीकारलं पाहिजे. त्यासाठी गो महात्म्य सांगतोय. याच्यावर खूप संशोधन झालंय आता. त्या ती मुलगी आडली, डॉक्टरने सिझरिंग करायला सांगितलं. त्या बाळासाहेबाच्या मुलीने सांगितलं हिचं सिझरिंग करू नका, आपण त्याच्यावर गायीच्या औषधाचे उपचार करूया. आणि माझ्या प्रिय श्रोत्यानो, त्या मुलीनं, त्या गरोदर मुलीला एक अत्यंत चांगलं पंचगव्य तयार करून एक पेलाभर पंचगव्य त्याला प्यायला दिलं, आणि 3 तासानं त्या मुलीची निसर्गतः सुखरूप प्रसूती झाली. दृष्टांत संपला. हे काय चित्र आहे? ही सामान्य गोष्ट नाही आहे.
याचा आपण अनुभव घेऊ शकतो. कदाचित मी हा विचार मांडला तर तो अतिशयोक्तीचा ठरू नये. सद्यकालीन आपण जे दूध पितोय याच्यावरचं माझं भाकीत असं असेल की भविष्यात दुधानं होणारे रोग याच्यावर व्याख्यानं द्यावी लागतील. इतकं ते अशुद्ध आहे, त्याच्यावर प्रक्रिया केलेली आहे. निरसं दूध जे आहे, गाईच्या स्तडातलं दूध, ते प्राशन केल्यानं काय प्राप्त होतं हा स्वतंत्र विचार आहे. असतो. मला खूप आनंद होतोय की आज गोशाळेवर कीर्तन आहे. नेहमीची कीर्तन मंदिरात असतात, धर्मशाळांमध्ये असतात. आज गोशाळेत कीर्तन आहे, याचा मनी मानसी आनंद आहे. मी आत्ता येताना त्या गेटवरच बापूंनी काही लोकांना पादत्राणं काढायला लावली. येईल कदाचित माझ्या विचारात तो मुद्दा. त्या चपल्या काढायला लावल्या. मी त्यांना सहज विचारलं की चपल्या कशाला काढायला लावल्या, अजून मंडप लांब आहे. तर त्यांनी सांगितलं, माझा हेतू असा आहे, या ठिकाणी गाईचं शेडमूत्र पडलं या सगळ्या जागेमध्ये, आणि या सगळ्या गोमयावरनं हे सगळे भाविक जातील, तेवढं का होईना त्यांच्या पायाला त्याचा स्पर्श होईल आणि त्यांचं कल्याण होईल. हा पवित्र हेतू धरणारा हा माणूस की निदान तेवढं तरी गाईच्या शेणावरनं आपण चालत जाऊया. वसुबारस येणार आहे आता. आमचे सण सुद्धा दूषित झाले. नुकताच झालेला सण कोजागिरीचा, आमचे सण सुद्धा प्रदूषित झाले. वास्तविक त्या दिवशी दूध उकळायचंय, लक्ष्मी आणि कुबेर यांचं पूजन करायचंय, आणि मध्यरात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये ते दूध तापवायचंय, चंद्राला नैवेद्य दाखवायचा आहे आणि ते दूध प्राशन करायचंय. आम्ही आमचे सण प्रदूषित केले आणि कोजागिरीच्या दिवशी पिझ्झा पार्टी ठेवली. गाईच्या दुधात ती क्षमता आहे की ते अमृत ती खेचून आणू शकते. विस्तार व्हायस तो बोलत नाही, पण गाईच्या दुधामध्ये ती ताकद आहे. तुम्हाला माहित नसेल की चंद्राच्या प्रकाशातून दररोज अमृत स्रवत असतं, रोज अमृत. आश्चर्य वाटू देऊ नका, रोज अमृत पडतं. फक्त ते सेवन करण्याचं एकालाच कसब आहे, चकोर नावाच्या पक्षाला. तो चकोर पक्षी फक्त हा निसर्गामध्ये एवढे चमत्कार आहेत की ते चमत्कार सांगायला लागलो ते इतके चमत्कार सांगेल, इतकं चमत्कार सांगेल, इतके चमत्कार सांगेल, पण ते सांगणार नाही मी, कारण कीर्तन चमत्कारिक होईल. एवढे चमत्कार जर सांगितले मी तर हे चमत्कृतीला वारकरी पंथाने कधीच मान्यता दिली नाही. पण असा एक चमत्कार आहे की चकोर ते प्राशन करतो अमृत, फक्त त्याला अमावस्याच्या दिवशी एकादशी असते. काही कळतंय का माझं बोलणं? त्या दिवशी त्याला अमृत मिळत नाही, त्याला उपवास असतो. पण अखिल मानवजातीला ते अमृत पिण्याचा वर्षातून एकच दिवस आहे, तो कोजागिरीचा आहे. त्या दिवशी ते अमृत त्या दुधामध्ये येतं. आता मला राहवत नाही सांगायला सुद्धा, ही समाजधुरीण माणसं माझ्या समोर बसली, त्यांच्यामध्ये या विचाराचं मी आदान प्रदान करतोय. इकडे लक्ष द्या. असं माझ्याकडे कोणतंही बंधन नाही की सगळा अभंग आज सांगितलं पाहिजे. ते सांगण्यापेक्षा आज गाय सांगितली पाहिजे. जर गाय न सांगता कीर्तन संपलं तर कदाचित औचित्य भंग होण्याची शक्यता आहे. पुनश्च सांगतो, कदाचित आपण जा आणि पहा. बापूंनाही विनंती करणार आहे मी की आपण जाऊया तिथं. त्यांनी सुंदर प्रकल्प केलाय. गोमूत्राचे जे अर्क केले जातात, इकडे लक्ष द्या, ते वेगवेगळे अर्क आहेत.
काय वेडी माणसं असतील हो. वेगवेगळे अर्घ केले जातात, पण ते निचळांचं जे कुटुंब आहे ना, कदाचित हे पाहत असतील तिथं सुद्धा, ते निचळांचं कुटुंब जे काम करत आहे ते अफलातून आहे. अन्न ऐकण्यासारखं आहे. त्यांनी त्यांच्या पुरत्या 20 गायी ठेवल्यात, पण सगळ्यात गोमूत्राचा अर्क तयार करत असताना सामान्य अर्क, विशेष अर्क आणि सगळ्यात मूल्यवान अर्क जर कोणता असेल तर तो चंद्रार्क आहे. हे लक्षात ठेवा. हा चंद्रार्क म्हणजे काय ते जाणून घेतलं पाहिजे. हा जो चंद्रार्क आहे, हा चंद्रार्क प्रत्येक महिन्याच्या शुद्ध पंचमीपासून ते वद्य पंचमीपर्यंत, जेव्हा चांदणं टिपूर पडलेलं असतं, शुद्ध पंचमीपासून चांदणं चांगलं पडतं ते वद्य पंचमीपर्यंत हा 15 दिवसाचा कालखंड आहे. तेव्हा टिपूर चांदणं असतं, म्हणजे पौर्णिमेच्या अगोदर आणि पौर्णिमेच्या नंतर. त्यावेळेला ह्या सगळ्या गाया चांदण्यात बांधायच्या. देशी गाया चांदण्यात बांधायच्या. फार गडबड घोटाळे तुम्हाला माहिती नाही. ते मी जाऊ इच्छित नाही, कारण मी वादग्रस्त विधान करू इच्छित नाही. चांदण्यामध्ये ह्या गायी बांधायच्या आणि चांदण्यात गायी जेव्हा बांधल्या जातात तेव्हा चंद्राचं जे काही दिव्य तेज आहे त्या शोषू शकतात. आणि मग पहाटे 3:30 वाजता रात्रभर चांदण्यात गायी बांधलेल्या त्यांचं मूत्र पहाटे 3:30 वाजता धरायचं आणि त्याचा जो अर्क केला जातो त्याला चंद्रार्क म्हणतात. हे गायच करू शकते. अजून अनेक गोष्टीमध्ये मानव परतंत्र आहे की तो स्वतः काही करू शकत नाही, ज्या फक्त निसर्गाच्या अधीन आहेत. निसर्गच करू शकतो. तो चंद्रार्क जर तुम्ही पिऊन पाहिलात, अनेक व्याधीवरती औषध आहे. आम्ही आज सगळे ॲलोपॅथीच्या आहारी गेलोय. मला इथं वैद्यकशास्त्र पाजळायचं नाहीये. गाय किती महत्त्वपूर्ण आहे याचं चिंतन आहे. आणि गाय या विषयाचा आता मी समारोप करताना थोडं ऐकून ठेवा. मी आलोय ते या विषयावर अभ्यास पूर्ण सांगतोय, कारण मला पूर्ण आत्मभान आहे की मी गोशाळेवर कीर्तन करतोय. प्रयोग केला तर हरकत नाही. इकडे लक्ष द्या. रासायनिक खताने आम्ही सगळी जमीन नापीक करून टाकली. हा शेतकऱ्यांच्या पुढचा मोठा प्रश्न आहे की आम्ही रासायनिक खतं घातली आणि सगळी जमीन नापीक केली. आज ती पिकेना झाली, त्याच्यावर क्षार फुटले. जे कृषक असतील त्यांना विचारा. मी स्वतः शेतकरी असल्यामुळे सांगतोय, जमिनी आम्ही नापीक केल्या अधिक उत्पादनाच्या मोहापायी. एका बाजूला आम्ही उत्पन्न वाढवलं आणि आमच्याच समाज बांधवांचं आरोग्य बिघडवलं रासायनिक खतांनी आणि रासायनिक फवारेनी. वेगवेगळी कीटकनाशकं वापरून आम्ही आमच्या घरामध्ये कॅन्सरसारखे दुर्धर रोग आणले. हे जिवंत सत्य आहे. या पार्श्वभूमीवर माझ्या प्रिय श्रोत्यानो, हे निश्चित आहे का, गाय आयुष्यभर आपल्याला चांगली सेवा देते. तिचा कोणताही अवशेष वाया जात नाही. गाय मृत झाल्यानंतर सुद्धा किती उपयोगी आहे एवढं सांगून आप्पा मी थांबणार आहे. अभंगाकडे प्रवृत्त होणार आहे. पण ज्याच्यासाठी आलो ते पहिल्यांदा मांडणं माझं कर्तव्य आहे. गाय मृत झाल्यानंतर ती गाय आपल्या शेताच्या बांधावर उताराला पुरायची. तिच्या वजनाइतकंच मीठ टाकायचं आणि ती गाय पुरून टाकायची. फक्त तिच्यावर पाणी साचलं नाही पावसाचं, ते उतारानं वाहत गेलं पाहिजे असा उतार त्याला द्यायचा आहे. आणि ज्या तिथीला, ज्या तारखेला ती पुरली, बरोबर 1 वर्षानं ती पुन्हा खड्डा उकरायचा. फक्त तिच्या अस्थी बाजूला काढायच्या आणि शेष राहतं ते सर्वोत्तम खत असतं. ते 1 एकराला 5 वर्ष पुरेल एवढं खत प्राप्त होतं. हे गाय करू शकते. लक्षात ठेवा. हे कधीतरी आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मरणोत्तर सुद्धा ती
त्या शेतकऱ्याला वरदान असते. अशा गायीचा हा महोत्सव आहे. आज मला अंतःकरणात जी स्पंदन आहेत, आम्ही याच पुण्यामध्ये आई महोत्सवात कीर्तनं केली, आज आम्ही गायी महोत्सवात कीर्तनं करतोय, याचा आनंद आहे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, आपल्याला काही करता नाही आले, आपण शहरात राहतो, आम्हाला गाय पाळता येत नसेल, गायीची अत्यंत सेवा करणारे माझे सन्मित्र आणि वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ प्रबोधक असे परमश्रद्धेय संजय महाराज पाचपोर, ज्यांनी गायीसाठी आपलं जीवन समर्पित केलं. आपल्याला गाय नसेल पाळता येत, एवढं आपण करूया की एका गायीला चारा पुरेल एवढं तरी आपण चाऱ्याचं धन गोशाळेला देऊया. गाय वाचली पाहिजे. आम्ही एवढं करू शकतो, पण आम्ही कर्मठ झालो. सणावाराला फक्त एवढीशी चपाती गाईला चारायची, गोस घास घातला म्हणून धन्यता मानायची. याच्यासारखं बौद्धिक पतन कोणतं असेल? तिला चारा दिला पाहिजे, हे आपण करू शकतो. सांगत सांगत मी बराचसा विचार गोसेवेचा सांगितला आहे. एवढं जरी आम्ही करू शकलो तरी पुष्कळ आम्ही काम केलं. गाय वाचली तर देश वाचेल, एवढा मुद्दा माझा प्रस्तावनेतला आहे. आज गोशाळेवर हा उत्सव होतोय. गायीला शतशः नमस्कार करून खूप खूप काही सांगण्यासारखं आहे, खूप काही सांगण्यासारखं आहे. त्या विचाराला अनेक कंगोरे आहेत. त्या सगळ्या माता भगिनी बसल्यात, चातुर्मास चालू आहे आता. आत्ताच मला सच्चिदानंद बाबांनी फोनवर सांगितलं की चातुर्मासाच्या संबंधाने काकड आरती चालू आहे, त्या संबंधाने बोला. ह्या सगळ्या माता भगिनी ज्या आहेत ना, यांना माझं सांगणं आहे, पुण्य पदरी पाडण्यासाठी आम्ही दारामध्ये गोपद्म घालतोय. गोपद्म काढली तर त्या घरामध्ये ऐश्वर्याची भरभराट होते. तर ती रांगोळीची गोपद्म काढली जातात. पण खरा अर्थ असा आहे की ज्या त्या दारामध्ये गायीची पाऊलं उमटतात त्या घरामध्ये समृद्धी असते. ती गोपद्म गायीचीच असली पाहिजेत, खऱ्या खोऱ्या गायीची, रांगोळीची नाहीत. ते प्रतिकात्मक आम्ही रांगोळी घालतोय, पण गायीची पद्म उमटणं, गायीची पावलं उमटणं हे आमच्या धर्मशास्त्रानं समृद्धीचं लक्षण मानलंय. ज्या घरात गाय आहे, जरी थांबा म्हटलं तरी थांबू शकत नाही, एवढे विचार मोठे आहेत ते. सुदृढ आणि संपन्न भारताकडे पाहताना एक गोष्ट लक्षात ठेवा, इकडे लक्ष द्या. 1989 साली केरळमध्ये कॉन्फरन्स भरली आणि त्याच्यामध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट हा प्रोजेक्ट होता. तर डॉक्टर वाय.के. शिंदे आणि मी त्यावेळेस गेलो होतो त्या कॉन्फरन्समध्ये, आणि माझं भाषण आहे त्याच्यामध्ये. माझी आत्मप्रौढी बाजूला ठेवून मी तुम्हाला हे चिंतन सांगतोय. याच्यात आत्मश्लाघ्यता एका मिनिटाची सुद्धा नाही, एका वाक्याची सुद्धा नाही. कर्नाटकातले डॉक्टर खोचीकर म्हणून आले होते आणि त्या खोचीकरांनी आपला प्रबंध सादर केला आणि त्याने सांगितलं की वय वर्ष 5 ते वय वर्ष 10 या वयोगटातल्या मुलांना गाईचं दूध, तूप, लोणी खायला दिलं तर ती मुलं प्रचंड बुद्धिमान होतात, असा डॉक्टर खोचीकरांचा निबंध होता. ऐकताय ना? वय वर्ष 5 ते वय वर्ष 10 या वयोगटातल्या मुलांना जर हे आम्ही खायला दिलं, लोणी, दही, दूध, तर ती प्रचंड बुद्धिमान होतात. त्यामुळे माझ्या व्याख्यानात सांगितलं की डॉक्टर खोचीकरांनी आता हे संशोधन केलंय की 5 ते 10 वयोगटामध्ये मुलांना जर लोणी खायला दिलं तर ती बुद्धिमान होतात. पण ह्याचा प्रयोग 5000 वर्षापूर्वी भगवान कृष्णचंद्रांनी केला. ही भारतीय परंपरा आहे, लक्षात ठेवा. की मुलांना नाही मिळालं तर चोरून खायला घातलं. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणालं तो बरी, अशा दह्या दुधाच्या चोऱ्या करून मुलांना खाऊ घातल्या. माझं व्याख्यान पूर्णत्वाकडे जाताना मी मागणी एवढीच मागतो की या ज्या काही माझ्या माता भगिनी बसल्यात, आज गोशाळेवर आल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की उद्यापासून आपल्या नातवाच्या पानामध्ये आम्ही भातावर चमचाभर साजूक तूप घातलं पाहिजे आणि एवढी कवडी एवढं तरी दही घातलं पाहिजे, पेलाभर त्याला ताक प्यायला दिलं पाहिजे. येणारी पिढी समृद्ध असेल, हे गायीचं वरदान असेल. विठ्ठल
एक प्रकरण पूर्ण झालंय. आता अभंगाकडे प्रवृत्त होतो. इकडे लक्ष द्या. हे सांगणं काम होतं माझं आज. प्रस्तुतचा अभंग जो ज्ञानेश्वर महाराजांचा, तो अतिशय सुंदर अभंग आहे. 3च चरणाचा अभंग आहे. हे सगळे दिग्गज गायक आहेत माझ्या भोवताली, दिग्गज वादक आहेत. हा अभंग एवढा प्रसिद्ध आहे की हा अभंग पाठ नाही त्याला वारकरी म्हणता नाही येणार. माझं बोलणं गुरुजी बरोबर आहे. हा अभंग पाठ नाही त्याला वारकरी म्हणता येणार नाही. आणि हा वारकरी असेल आणि हा अभंग पाठ नसेल तो भजनाला जात नसेल. त्याच्यात पण 2 वर्ग आहेत ना. काही वारकरी आहेत पण भजनी नाही, आणि काही भजनी आहेत ते वारकरी नाही. कोकणात जाऊन बघा. मी त्याचा विस्तारपूर्वक भाष्य करत नाही, पण हा अभंग अत्यंत पाठ असणार आहे, पण त्याचं हृदगत कळेलच असं नाही. अतिशय सुंदर अभंग आहे. माझ्या थोड्या वेळामध्ये त्याचं चिंतन मांडणार आहे. इकडे लक्ष द्या. 2च मुद्दे सांगायचे आहेत मला या अभंगाच्या संबंधाने. सांप्रत काळामध्ये आध्यात्मिक जीवन जगणारा जो साधक वर्ग आहे, आपण सगळे साधक आहोत बसलेले. हा साधनाच्या बाबतीत अत्यंत वैचारिक दोलायमान स्थितीत आहे. कोणती साधना केली असता आमचा परमार्थ यशस्वी होईल याबद्दल तो शासनक आहे. इकडे लक्ष द्या. आणि या क्षेत्रात आलेलं प्रदूषण हे खूप मोठं आहे. आणि दररोज नवनवीन पंथ उदयाला येत आहेत आणि त्या त्या पंथाचे स्वयंघोषित संतही उदयाला येत आहेत आणि ते त्यांच्या साधनांचा प्रादुर्भाव करत आहेत. तर नेमकं साधन कोणतं करावं या बाबतीत खूप मोठी शासनकता आहे. आणि सगळ्या वारकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मला वेळ मिळाला तर शेवटी सांगेल, पण वारकऱ्यांनी एक लक्षात ठेवली पाहिजे की अत्यंत क्लिष्ट आणि अत्यंत दुस्तर अशी साधनं वारकरी सांप्रदायिक संतांनी मोडून टाकली. मी आता प्रमाण म्हणत बसत नाही आणि कुणी तो देण्याचा प्रयास करू नये, कारण मला वेळच कमी आहे. नामस्मरणाचा राजमार्ग वारकरी संतांनी दिला. आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. सर्वोत्तम साधना असेल तर ती नामसाधना आहे. ते सोडून अन्य साधना करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. जरा बोलू. कर्म अत्यंत सूक्ष्म आहे. हे मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत. कर्म अत्यंत सूक्ष्म आहे. आम्ही कर्माचरण करू शकत नाही. आणि योग अत्यंत दुस्तर आहे. एक-एकच उदाहरण देतो भागवत महाराज. एक-एकच. कर्म किती सूक्ष्म आहे. ऐकायचं नाही तर नकोच सांगायला. जाऊ दे, उद्याच गडबड होईल. नाही सांगत, जाऊ दे. बरं सांगतो, चला. माझ्या मनात खवखव नको. कर्म इतकं सूक्ष्म आहे, इतकं सूक्ष्म आहे, इतकं सूक्ष्म आहे
की देवपूजेला लागणारी फुलं तोडून आणली, अर्थात दुसऱ्याच्या बागेतून. काही लोकांना तोच उद्योग आहे, सकाळी फिरायला जातात आणि दुसऱ्यांची फुलं तोडून आणतात. ती देवाला चालत नाहीत. बागेतली फुलं तोडून आणली आणि हातामध्ये फुलं असतील, समोरून जर माणूस आला आणि त्याला नमस्कार केला तर त्या फुलाचं निर्माल्य होतं, ती देवाला चालत नाहीत. आम्ही तुळशी बेल बागेतनं फुलं घेतो आणि 100 लोकांना नमस्कार करत घरी येतो. हे कर्माचरण इतकं अवघड आहे, अत्यंत सूक्ष्म आहे कर्म. आणि योग अत्यंत दुस्तर आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, अष्टांग योग साधना आहे. यम नियम बाजूला जाऊ द्या, जरा बोलू का? 2 तासाच्या कीर्तनात माणूस 84 आसनं बदलतो, तो काय योग साधना करणार? नागिणी उत्साही नवही द्वारे निरुद्ध, नसा देहा मार्ग ऐसे बोलती मुनी जान, नरहरि चिंतन अहरनिश मुक्ति स्थान, नरहरि चिंतन अहरनिश मुक्ति स्थान, अहरनिश मुक्ति स्थान, नरहरि चिंतन अहरनिश मुक्ति स्थान. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हे म्हणणं एवढं अवघड तर करणं किती अवघड आहे. नाडी त्रया माझी सुषुम्ना संचरण. अर्थात योग साध्य नाही असं म्हणणं नाही माझं. ज्ञानेश्वर महाराजांनी योगाचं सुद्धा वर्णन केलंय. पण आपल्याला योग करणं दुःखाचा सेलवाटा भागा आला, लोहाचे चणे जे बोचरिया पडती खाणे, इकडे लक्ष द्या. हे सूक्ष्म आणि दुस्तर मार्ग मोडून नामस्मरणाचा राजमार्ग संतांनी दाखवला. तरी सुद्धा शंका आहे की नामसाधना करायची, नामस्मरण करायचं, पण कोणत्या देवाचं याच्यावरही वाद होऊ शकतात. ज्ञानेश्वर महाराजांसारख्या महावैष्णवाने आम्हाला एक सांगितलं की तुम्हाला नामस्मरण करायची तर 2च नावं चांगली आहेत. त्या अभंगाच्या पहिल्याच्या रामकृष्ण नामे, रामकृष्ण नामे, हे दोन्ही साजिरी, हे दोन्ही साजिरी, ये दोन्ही साजिरी. रामकृष्ण नामे, रामकृष्ण नामे, ये दोन्ही साजिरी, ये दोन्ही साजिरी, ये दोन्ही साजिरी. रामकृष्ण नामे, रामकृष्ण नामे, रामकृष्ण नामे, ये दोन्ही साजिरी, ये दोन्ही साजिरी, ये दोन्ही साजिरी. रामकृष्ण नामे, रामकृष्ण नामे, रामकृष्ण नामे, ये दोन्ही साजिरी, ये दोन्ही साजिरी, ये दोन्ही साजिरी. रामकृष्ण नामे, हरी मंदिरी स्मराकारे, ओ हृदय मंदिरी स्मराकारे, हृदय मंदिरी स्मराकारे, हृदय मंदिरी स्मराकारे. आपनी आपण, आपनी आपण,
ये बात है, हे एकदमच वर्क झालं. अत्यंत संक्षेपानं सांगतो, जास्त विस्तार करत नाही. दोनच नावं सुंदर आहेत असं ज्ञानोबारायचं मत आहे. हे मी सांगत नाही, दोनच नावं. साजिरी या शब्दाचा अर्थ सुंदर असा आहे. राम कृष्ण नामे ये दोन्ही साजिरी. साजिरी म्हणजे सुंदर आहेत. सौंदर्य सांगण्यासाठी एक कीर्तन करावं लागेल. सौंदर्य म्हणजे काय असतं, अर्थात ते मापदंड वेगवेगळे आहेत, प्रांतानुरूप आहेत. आपल्या भारतामध्ये गौरवर्ण सौंदर्याचा द्योतक आहे. माझं बोलणं कळतंय? विवाह जमवताना हे प्रकर्षानं पाळलं जातं. गौरवर्ण सौंदर्याचा द्योतक आहे. पण साऊथ आफ्रिकेमध्ये तिथं गौरवर्णीय मुलगी नेली तर म्हणतील ही कोड फुटलेली मुलगी आहे. काही संबंध नाही सौंदर्याचा तिथं. आपल्या भारतीयांमध्ये नाक नीटस असणं, अशोक महाराज त्याला उपमा दिली चाफे कळीची. हे सारे कीर्तनकार बसलेत माझ्या समोर आज. नाकाला उपमा देताना कशाची दिली जाते? काय मुलगी बघायला गेलो, काय मुलगी आहे, चाफेकळी सारखं नाक आहे. अर्थात उपमेय आणि उपमान या दोघांमध्ये साधर्म्य असलं पाहिजे, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. ती चाफ्याची कळी कशी असते, पिवळ्या चाफ्याची कळी, तसं नाक दिसलं पाहिजे तर ती उपमा चालते. चाफ्याची कळी नाही तर उपमा चाफ्याची कळीची, नाक बटाट्यासारखं. ती उपमा कशी होणार? ती उपमा साध्य होणार नाही. म्हणजे चाफ्याची कळी ही उपमा झाली तिला नाकाला. पण भारतीयामध्ये नीट नाक असणं, सरळ नाक असणं, उंच नाक असणं हे सौंदर्याचं प्रतीक आहे. काय नाक आहे हो, चाफ्याची कळी. आणि असंच उंच नाक जपानमध्ये मुलगी नेली तर, चीनमध्ये नेली तर, चीनमध्ये उंच नाकाची मुलगी नेली तर तिथल्या बायका नाक मुरडतील. डोंगरा एवढं नाक आहे, सौंदर्य नाही का? आणि जमजा चीन मधली चपट्या नाकाची मुलगी भारतात आणली, ब्युटी क्वीन म्हणून चीनची, तर इथल्या सगळ्या बायका म्हणतील हिला सुंदर कसं म्हणावं जिच्या नाकावर म्हशीने पाय दिला. तिला सौंदर्य कोण म्हणणार? ते सौंदर्य नाही. आपल्याकडे नाक सरळ असणं सौंदर्याचं प्रतीक आहे. सौंदर्याचे असे मापदंड वेगवेगळे आहेत. पण ज्ञानोबराय म्हणतात दोन देव असे आहेत की त्यांची नावही सुंदर, तेही सुंदर आहेत. राम बरवा कृष्ण बरवा, दोघांचे वर्णन करतो. माझ्या सौभाग्यानं मी खूप लोकांचं ऐकले दादा. माझे अत्यंत निकट स्नेही बसले पुरुषोत्तम महाराज, खूप ऐकलंय मी.
तेवढं सौभाग्य मला मिळालं. ज्यांचं दर्शन दुर्मिळ होतं, असे प्रातस्मरणीय भगवत पूज्यपाद संत डोंगरेजी महाराज होते. ते दर्शन सुद्धा दुर्मिळ होतं, पण त्यांच्या श्रीचरणाजवळ बसून मला 3 वेळा त्यांच्या श्रीमुखातून भागवत कथा ऐकण्याचा योग आला. ही माझी सर्वात मोठी पारमार्थिक संपत्ती. नुसते पाहिलं तरी दर्शनीय प्रशस्ती पुण्य पाहिल्यानंतर साक्षात्कार घडावा असं ते संतत्व होतं. ते भागवत कथेत सांगायचे. इकडं लक्ष द्या. ते म्हणायचे ही 2 नावं अशी आहेत, राम आणि कृष्ण, परस्पर विरोधी आहेत पण तरी सुंदर आहेत. आपण सर्व सतत कीर्तने ऐकणारे लोक आहेत, पण मी अत्यंत संक्षेपानं सांगतो. राम आणि कृष्ण विरोधाभास आहे, पण ते काय सांगायचे? हिंदीमध्ये भागवत असायचं. आता भागवत कथा चालू आहे हरिभक्तीपरायण कैलास महाराजांची. ते भागवतात असं सांगत असत की 2च नावं अशी आहेत, राम आणि कृष्ण, जी परस्पर विरोधी आहेत. त्यांचं जीवनचरित्र पाहिलं तर राम अति सरळ, ते म्हणायचे एक अति सरळ आहे आणि एक अति वाकडा आहे. जे राम अति सरळ आणि कृष्ण अति वाकडा. ते म्हणायचे त्यांच्या नावापासून सुरुवात करा. एकाच्या नावात एक अक्षर वाकडं नाही, अति सरळ. राम 2 अक्षर सरळ, आणि एक इतका वाकडा आहे की त्याच्या नावात एक अक्षर सरळ नाही. कुरु वाकडा, कृष्ण पण वाकडा. ते म्हणायचे प्रभू रामचंद्र उभा राहिला तरी सरळ उभा राहिलाय, कोदंड पाणी हातात धनुष्य बाण घेऊन. हा उभा राहताना सुद्धा सरळ उभा राहिलेला नाही. त्रिभंगा देहुडा थान मांडून या राम अतिशय सुंदर. एक व्याख्या सांगू, ऐकता? योगी ज्याच्या रूपावर भाळले तो प्रभू राम किती सुंदर असेल. राम राजीव लोचन. चला दृष्टांत सांगतो. कसे टावकारून ऐकतात, ते शांत कीर्तन ऐकलं पाहिजे. हे सारे संस्कार मला देईल ते परमश्रद्धेय प्रातस्मरणीय सदानंद महाराज आळंदीकर गुरुजींनी दिले. हे माझ्याकडे आहे. आता खूप मोठी हानी झाली त्यांच्या जाण्यानं. इतक्या लवकर जायला नको होते. ही सारी त्यांच्या सानिध्यातली माणसं आहेत. श्रद्धेय आप्पा काय, भाऊ काय. गुरुजी वर्तमानापेक्षा 10 वर्ष पुढे होते. काय 10 वर्ष पुढे, आणि आम्ही कित्येक वर्ष मागे. 10 वर्ष पुढे होते. कळत नव्हतं. विचार सुद्धा कळायला फार ताकद असायची. त्यांचं वाक्य कळायचं म्हणल्यानंतर फार ताकद लागायची. सांगू का? ऐकता? ते म्हणायचे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आदी संतांनी जे विचार दिले ते हिमालयाच्या एव्हरेस्ट शिखरावरून दिले, आणि आपण खंडाळ्याच्या दरीतून ऐकतोय. हा घोटाळा आहे. कधी कळायचे? हे असं झालंय. डोक्यावर नाही गेले तर नवल. ज्ञानेश्वरी वाचा आपण. आत्ता चिंचवडे साहेब आले, मला भेटले की आम्ही 725व्या पर्व काळामध्ये लोकांकडून ज्ञानेश्वरी लिहिण्याचा शुभ संकल्प करतोय, आणि तो सुरू झालाय. खूप चांगली गोष्ट आहे. अनेकांनी त्यात सहभागी झालं पाहिजे.
इकडे लक्ष द्या. राम इतका सुंदर, इतका सुंदर, योगी ज्याच्या रूपावर भाळले. तर नीट ऐका जरा गोष्ट मी काय सांगतो ती. सगळ्यांना साधारणपणे माहिती आहे की प्रभू रामचंद्र जेव्हा निघाले तेव्हा आता म्हणत नाही बसत, दगडाला पाय लागला, त्याची बाई झाली. हे सगळे रामायणकार सांगतात. शिळा होती मनुष्य झाली, थोड कीर्ती वाखाणली, म्हणतोय ना भजनात आपण. पाय लागला प्रभू रामचंद्रांचा आणि शिळा मनुष्य झाली. आता तिकडे जास्त खोलात जात नाही. कर्णोपकरणी ही बातमी ऋषीमंडलात आली. फार सुंदर दृष्टांत आहे. ऋषीमंडलात कर्णोपकरणी आली की प्रभू रामचंद्राने एका दगडाला पाय लावला आणि त्याची बाई झाली. सगळ्या ऋषीमंडळाला आनंद झाला. पण ते ऋषी खूप तपस्वी होते, वयोवृद्ध झाले होते, त्यांच्या दाढ्या बेंबीपर्यंत आलेल्या आणि पिवळ्या दमक झालेल्या. पण त्यांना पण इच्छा होती संसार करावा. पण आता यांना मुलगी कोण देणार? त्यांच्या डोक्यात नामी शक्कल आली की प्रभू रामचंद्र दगडाला पाय लावला, त्याची जर बाई होत असेल तर आपण असं करू, प्रत्येक जण एक एक दगड घेऊन जाऊ, प्रभू रामचंद्रांच्या जवळ ठेवू आणि त्यांनी पाय लावला की त्याची स्त्री झाली की आपण तिच्याशी विवाह करू आणि आपला संसार करू. नामी शक्कल आहे का नाही? त्या सगळ्या ऋषींनी एक एक दगड आपल्या डोक्यावर घेतला आणि ही सगळी दगड ती निघाली. अर्थात त्याने ज्याने त्याने आपल्याला सोसेल असा दगड घेतला, कारण त्याच्याबरोबर पुढे संसार करायचा आहे. बऱ्यापैकी कळतंय. लोक आपल्या अवसानातला पाहिजे. लक्ष्मणानं पाहिलं तर सगळे दगडी घेऊन ऋषीमंडल काय येते, तेव्हा लक्ष्मणाला आश्चर्य वाटलं आणि त्यांनी प्रभू रामचंद्राला लगेच सांगून धनुष्यबाण आणलं. तेव्हा काम म्हटलंय, हे काही शत्रू नाही आहेत, ऋषी येत आहेत, त्यांना नमस्कार केला पाहिजे. पण त्या ऋषीनं नमस्कार केला आणि सगळेजण खाली बसले. त्या ऋषीने आपापले दगडी ठेवले खाली आणि ते प्रभू रामचंद्राकडे असे पाहत राहिले, स्तब्ध, काहीच कळेना. शेवटी प्रभू रामचंद्राने त्यांना भानावर आणलं, सांगितलं, तुम्हा सर्वांना ऋषींना आमचा नमस्कार असो. कशासाठी आगमन झालं आणि हे दगडी कशासाठी आणलेत? त्या प्रमुख ऋषीने सांगितलं की हे दगडी आम्ही आणलेत, आमच्या कानावर बातमी गेली की तुमच्या पायाच्या स्पर्शानं दगडाची बाई झाली, तर हे दगडी घेऊन आलोय, आम्हाला सुद्धा संसार करायचा आहे. या दगडाला पाय लावून त्याची बाई झाली की तिच्याबरोबर विवाह करून संसार करावा, अशा हेतूनही दगडी आणले. प्रभू रामचंद्र म्हणजे लावू का पाय? मग आता विचार बदललाय. म्हणजे काय, हे दगडी आणून एखाद्या बाईला निर्माण करावी, तिच्यावर संसार करावा अशी इच्छा होती. पण हे रामराया, तुझं सौंदर्य पाहिल्यानंतर आम्ही सगळं विसरून गेलो. दृष्टांत संपला. योगी सुद्धा ज्याच्या सौंदर्यावर अवलंबून होता, ते प्रभू रामचंद्र किती सुंदर असेल. अर्थात सौंदर्य काय माणसाला कळणार हो, ज्यांची बुद्धीच बोथट झाली. दगडाला सुद्धा सौंदर्य असतं, जे कित्येक फुलांना नसतं. माझे सद्गुरू संत श्रेष्ठ धुंडा महाराज देगलूरकर एक गोष्ट सांगायची, फार सुंदर गोष्ट आहे त्यांच्या कीर्तनातली. ती गोष्ट सांगायची दादा, फार चांगली. काय झालं, युद्ध संपलं रामायणातलं, रावणाचा निपात झाला आणि सगळे अयोध्येला आले. आणि युद्ध संपल्यानंतर बक्षीस दरबार असे, सगळ्यांना बक्षीस देण्याचा. तर ती बक्षीस द्यायला सगळेजण बोलावले. पण वानर सेनेमध्ये अशी चर्चा होती, म्हणजे वानर युद्धाला गेले होते का नाही, पण त्यांच्या बायका घरी होत्या ना, माकडिणी. त्यांच्या चर्चा झाली, त्या बायकांच्या, म्हणजे माकडीन बायकांच्या. म्हणजे बायका माकडीन असं म्हणत नाही, म्हणजे माकड बाया, काहीतरी घोटाळा होऊ शकतो. त्या माकडीनी चर्चा काय झाली, काय ग म्हणे, फार सीता सुंदर आहे असं म्हणतात. ते दुसरे म्हणले, हो फार सुंदर आहे. आज म्हणले दरबार आहे, आपण बघायला जाऊ, सीता किती सुंदर आहे.
त्या तरुण ज्या माकडीने होत्या त्या सीता किती सुंदर आहे बघायला निघाल्या, सीतेचं सौंदर्य ते निघाल्या. म्हाताऱ्या ज्या माकडीने होत्या, म्हाताऱ्या त्या म्हणल्या तुम्ही जा सगळ्या तरण्या, आमचे गुडघे दुखतात, आम्ही काही येणार नाही, तुम्ही बघून या आम्हाला सांगा किती सीता सुंदर आहे. ह्या सगळ्या माकडीने गेल्या, दरबार खच्च भरला होता. मला सुद्धा जास्त लांबवायला वेळ नाही. ती पानं कशाची होती थोडेच लोकांना लक्षात आलं. दरबार खच्च भरला होता आणि त्या दरबारामध्ये रोज काय झाली, सीता किती सुंदर म्हणून त्या बायका अशा म्हणजे माकडीने अशा अशा पायावर करून बघायच्या, किती सीता सुंदर अशा बघायच्या. ती बघितल्या आणि त्या सगळ्या दरबार संपल्यावर तरुण माकडीने आल्या. घरच्या ज्या म्हाताऱ्या माकडीने होत्या त्या म्हाताऱ्या माकडीने त्या तरुण माकडींना विचारलं, काय ग सीता बघितली का? एक जात म्हणाल्या बघितली. सुंदर आहे का? एक शब्द नाही. पुन्हा त्या म्हाताऱ्या बाईने विचारलं, सीता सुंदर आहे का? पाहिली का? त्या एक जात तरुण माकडीने म्हणाल्या, कशाची सुंदर, शेपूटच नाही तिला. गोष्ट संपली माझी. मी हे का दिली? त्याचं सौंदर्य फक्त शेपटातच आहे, त्याला काय सौंदर्य कळणार आहे? रामकृष्णाचं सौंदर्य इतकं मोठं आहे. राम तर अतिसुंदर आणि भगवान कृष्ण तर अति सुंदर. सकल संतांनी तत्ववेत्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या सौंदर्याचं वर्णन केलं. आता प्रश्न इथे एकच आहे की अशी नामं आम्ही गायली पाहिजे, राम आणि कृष्ण. पण तिथे एक अंडरलाईन करा त्या चरणामध्ये. संत वाङ्मय हे खूप सूक्ष्मतेनं अभ्यासायचं असतं, खूप बारकाईनं, ढोबळमानानं नाही. हे सारे लोक माझे प्रिय आणि अत्यंत सुहृद आहेत. प्रमाण सुद्धा जी दिली जात आहेत आत्या, जी गाठ्यातच नाही अशी प्रमाण. उदाहरण के तौर पर एका टाळकरनेच प्रमाण दिलं, वेदचार वेदचार. हे कुठंच नाही गाठ्यात, वेदचार वेदचार. पण टाळकरने पण म्हटलं वेदचार वेदचार, पण उत्तरार्ध त्याला पण माहिती नाही, तर नाही चालवलं तो म्हणणार. शेवटी शहाणे एका टाळकरने उत्तरार्ध पूर्ण केला आणि तो म्हणला, दोन्ही मिळून झाले 8. असं काही चाललंय गणित तुम्हाला सांग. रामकृष्ण नामाचा उद्घोष करायचा आहे, पण तत्पूर्वी हृदय मंदिर असलं पाहिजे. हा महत्वाचा आहे, जो की आपल्या हृदयाचा उत्किरडा झालाय. त्या उत्किरड्यात ही नावं रुजणार नाही किती सुंदर असली तरी. दादा एक गोष्ट सांगू काय, मी जसं 42 वर्ष फिरतोय आणि प्रॅक्टिकली मला काही गोष्टी सापडत गेल्या. हे प्रात्यक्षिक आहे आणि अनुभवाचं कीर्तन आहे. आत्ताच राधाकृष्ण भवानी आम्ही बसलो होतो, जुन्या आठवणी निघाल्यानंतर बैठकीत, की तो काळ कसा होता, आजचा कसा आहे. आम्ही काही खूप मोठा म्हातारा माणूस आहे असं नाही, पण तेव्हा राधाकृष्ण महाराज अगदी 18 वर्षाचे होते. खूप मजा यायची. एका आश्रमामध्ये गेलो होतो, विजवांना ऐकण्यासारखी गोष्ट. एका आश्रमात गेलो होतो. सच्चिदानंद बाबा लिहून ठेवा हे खरं. त्या आश्रमाच्या बाहेर हा प्रयोग करायला हरकत नाही. त्या आश्रमाच्या बाहेर एक पाटी लावली होती. ती आयुष्यभर माझ्या लक्षात राहील अशी पाटी आहे. ह्या सगळ्या प्रबोधनकारांच्या पुढे सांगते की काय माणसं कल्पनेत लिहू शकतात उत्तम रीतीनं. सामान्यपणानं मंदिरात किंवा मंदिराच्या बाहेर अशी पाटी लावलेली असते, प्रार्थना स्थळाच्या बाहेर. पादत्राणे येथे काढून ठेवा किंवा चपल्या घालून आत येऊ नका. एक सकारात्मक तरी नकारात्मक असं लिहिलेलं असतं. पण तो आश्रम जो होता त्या आश्रमाच्या बाहेर पाटी लावली होती आणि त्याच्यावर जे वाक्य लिहिलं होतं ते वाक्य वाचल्यानंतर मला इतका आनंद झाला. ते वाक्य मी माझ्या हृदयाच्या संदुकीत गेली 40 वर्ष जपून ठेवले. इतकं सुंदर वाक्य मानलं पाहिजे त्या माणसाने. ते लिहिलं होतं त्या फलकावर. ऐकून तर ठेवा काय त्याच्यात मजा आहे. ते लिहिलं होतं, या ठिकाणी पायातले जोडे
आणि अंतःकरणातील जोड्याच्या लायकीचे विचार बाहेर ठेवा आणि मगच हात या. आम्ही जोडे बाहेर ठेवतोय, पण जोड्यापेक्षा जास्त विचार घाणेरडे ते मनामध्ये घेऊन जातोय, ते आपण तिथं रुजत नाही. रामकृष्ण नाम ही सुंदर आहेत, पण त्याकरता आपलं हृदय हे मंदिर झालं पाहिजे. हृदय मंदिरी स्मराकारे तुकाराम महाराज जसं वर्णन करतात, जनाबाई जसं वर्णन करतात, खूप सुंदर चिंतन आहे, लक्षात ठेवा. म्हणून आता इथे मला पहिला मुद्दा संपलाय आणि दुसरा मुद्दा मला सांगायचा आहे. तत्पूर्वी सगळ्यांनी हाताने टाळी आणि मुखांनामाचं भजन करा. माझा वेळ खरा 8ला संपलाय, पण थोडं उशिरा झाल्यामुळे थोडा वेळ तुमच्याकडनं मागून घेतो. चालेल ना? ही लोकशाही आहे, मतं घेतली पाहिजे. मी फार वेळ कीर्तन करत नाही, हा माझा पहिल्यापासूनचा लवकर आहे. सर्वांनी हाताने टाळी मुखांना भजन करा. उत्तरार्ध सांगून मी थांबणार आहे. विठोबा रखुमाई, आपुली आपण दुसरा मुद्दा आहे आणि समारोप करणार आहे. माझ्या समोर जो बसलेला वर्ग आहे आता हा सगळा, हा सर्व कॅटेगरीतला आहे. इकडे लक्ष द्या. खूप बारकाईनं कीर्तन ऐकायचे असतं. कानानं कीर्तन ऐकलं तर काय नाही, डोळ्याने पण ऐकता आलं पाहिजे. त्याचा अर्थ काय की डोळ्याची पापणी पण नाही पडली पाहिजे. नाही तर माणसं कीर्तन ऐकतात, बसल्या बसल्या ते सतरंजीच्या दोरेच काढत बसतात.
बुद्धभाऊ तिथं पकवाजवळ असतील, तिथं कणिक पडलं असेल, त्या कणकेचा उंदीर करायचा. तो उंदीर मोडायचा, जो मोदक करायचा. आयुष्यभर कीर्तन ऐकली तरी सुद्धा पारमार्थिक काही एक किंचित सुद्धा प्रगती होणार नाही. माती होईल ऐकण्याची. सात दिवसामध्ये परीक्षेत उतरून गेला आणि 70 वर्षात हरिपाठ पाठ नाही झाला. काही फरक आहे का नाही? माझ्याकडे लक्ष द्या. आपली जीवन प्रणाली कशी असावी याकरता धर्मशास्त्रानं जे 4 आश्रम निर्माण केले, वय परतरे, ते 4ही आश्रमातले लोक आता माझ्या समोर आहेत. तिकडे लक्ष द्या, कारण तो मुद्दा आता दुसऱ्या चरणात आहे. ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम, 4 आश्रम. हे सांगितलं पाहिजे. आता जे ज्या वयात असतील त्यांनी ते ऐका बरं का. 0 ते 25 ब्रह्मचारी आश्रम. सरकारचं डोकं पण ठिकावणार नाही. त्यांनी लग्नाचं वय 21 ठेवलंय. खरं ते 25 आहे. त्याच्यावर एकदा स्वतंत्र कीर्तन करावं, एवढा मोठा विषय. 25व्या वर्षी झालं पाहिजे, 35 नाही झालं पाहिजे. त्यातलेही काही असतील इथे. 0 ते 25 इकडे लक्ष द्या. अंतर्निष्ठांच्या खुणा अंतर्निष्ठ जाणती. 0 ते 25 हे सगळे माझ्यावर प्रेम करणार आहे, ते म्हणून बोलतो बरं. 0 ते 25 ब्रह्मचारी आश्रम. फक्त अभ्यास करायचा, बाकी काय करायचं नाही. ऐका तर खरं. 25 नंतर किती घोकलं तरी लक्षात नाही राहणार. वय वर्ष 0 ते 25 अभ्यासच केला पाहिजे. ब्रह्मचारी आश्रम. 25 ते 50 गृहस्थ आश्रम. उत्तम गृहस्थी झालं पाहिजे, उत्तम. प्रमोद महाराज पवार आले तात्या. त्यांच्या गावी मी दासबोधावर प्रवचन केले 7 दिवस. कदाचित पंथाचा अभिनिवेश म्हणून काही लोक स्वीकारत नसतील दासबोध. दासबोध गृहस्थी माणसाला इतका महत्वाचा आहे की त्यांनी तो वाचलाच पाहिजे. नाही फार काय वाचता आलं, नाही वाचता आलं, ते 2 तरी अध्याय वाचले पाहिजे दासबोधातले. 2 बाळासाहेब 2 अध्याय वाचले पाहिजे. एक उत्तम पुरुष लक्षण आणि 2 मूर्ख लक्षण. हे कळेल तरी आपण कशात बसतोय. बरोबर आहे म्हणाले बघा. उत्तम पुरुष लक्षण, मूर्ख लक्षण. लक्षणं चांगली सांग. उत्तम पुरुषाची काय लक्षण आहे आणि मूर्खांची काय लक्षण आहेत खूप सांगतात. सांगू म्हणतात थोरवी महाराज. सांगू. मार्गी खात खात जाय तो एक मूर्ख. चाललाय वडापाव रस्त्याने खात, चाललाय फुटाणे खात. मार्गी खात खात जाय तो एक मूर्ख. सदा सासूरवाडीशी जाय तो एक मूर्ख. आता याच्यात किती बसत असतील ते ज्याने त्याने. एकमेकाकडे बघू नका. उत्तम पुरुष लक्षण, मूर्ख लक्षण. इकडे लक्ष द्या. आता गंभीर होऊन ऐका, गंभीर होऊन ऐका. गंभीर नाही वाजवायला. गंभीर नाही का, नाही तर खसखशीमध्ये ते वितळून जाईल. 3 मुद्दे येतात. 3 मुद्दे फार महत्वाचे, ते सगळ्यांसाठी महत्वाचे आहे. परमेश्वर गो ऐका, सगळे ऐका. 3 मुद्दे आहे नारायणराव. 3 मुद्दे. फार सुंदर मांडलंय. भागवत महाराजांची लेखणी पण चांगली. चांगला आर्टिकल लिहा. नुसता संसार केला तर काय होईल.
नुसता परमार्थ केला तर काय होईल? प्रपंच आणि परमार्थ दोन्ही समतोल केलं तर काय होईल? ऐकून तर ठेवा, आपल्याला जमेल तर केलं पाहिजे. नुसता प्रपंच केला, नुसता परमार्थ केला, फार गंभीर आहे. इकडे लक्ष द्या. 3 ओव्या सांगतो, घेऊन जा घरी. परमार्थ सांडून प्रपंच कराल. सिग्नल सांगतो एक एक, स्लोगन एक एक आहे. परमार्थ सांडून प्रपंच कराल. काही माणसं नुसता प्रपंच 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 प्रपंच. एकदा या मंडईतच बघितलं मी अण्णा, आपल्या मंडईत नवरा बायको चालले होते आणि हातात मोठी पिशवी होती. त्या पिशवीमध्ये कांदे, बटाटे, फ्लावर, कोबी, कोथिंबीर, टोमॅटो भरलेली पिशवी, आणि एक बंद त्या नवऱ्याच्या हातात आणि एक बंद त्या बायकोच्या हातात. आणि तेव्हा मला कळलं की पिशवीला 2 बंद का असतात. चिकाटीनं प्रपंच करणारे लोक. नुसताच प्रपंच जर केला तर काय म्हटलंय? परमार्थ सांडून प्रपंच कराल तर यमयातना भोगाल. यमाचे यमदंड उडतील मात्र तेव्हा तुझा रक्षिता कोण आहे? आता त्याच्यापेक्षा भयानक ते आहे का? त्याच्यापेक्षा भयानक काय शब्द आहेत महाराज. एक मुद्दा सांगितलाय, नुसता प्रपंच केला, परमार्थ करता प्रपंच केला तर यमयातना भोगावी लागतील. पण त्याच्या पुढची ओवी फार महत्वाची आहे, त्याचा विचार करा, फार विचार करण्याची ओवी. प्रपंच सांडून परमार्थ केला, प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायला, मग तया करंट्याला परमार्थ कायचा. अनेक लोक प्रपंचावर तुळशीपत्र देऊन परमार्थच करताना दिसतात. परमार्थ करताना प्रपंचाची वाताहत झाल्याची अनेक उदाहरणं पाहायला मिळते. त्यांना ज्ञानेश्वरीतलं ते कळू नये. जयाचे ऐहिक धड नाही, तयाचे परत्र ससी काय. बापू कोणी मानू नाही तर न मानू, मी सांगत आलोय की माझा प्रपंच चांगला करतो आणि मग उर्वरित काळात परमार्थ. सर्वोत्तम माणूस कोणता त्याचं वर्णन आहे. प्रपंची जो सावधान, इकडे लक्ष द्या, प्रपंची जो सावधान तोची परमार्थ करील जाण. प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. स्वच्छ देऊन ठेवले. उत्तम गृहस्थाश्रम केला पाहिजे. वय वर्ष 25 ते 50 आणि वय वर्ष 50 ते 75 वानप्रस्थ झालं पाहिजे. आणि 75च्या पुढे जर देवाने आयुष्य दिलं, माणसाने संन्यासी झालं पाहिजे, संन्यास झालं पाहिजे. आता क्रमाक्रमानं सांगतो, इकडे लक्ष द्या. 25 वर्षापर्यंत निव्वळ अध्ययन करायचं. 14 विद्या 64 कला आहेत, मिळतील त्या ग्रहण करा, आपली गुणवत्ता वाढवा. 25 नंतर सुंदरपैकी प्रपंच केला पाहिजे. वारकरी संप्रदायात हा प्रापंचिकांचा पंथ आहे, लक्षात ठेवा. सुंदर प्रपंच केला पाहिजे. प्रपंचाकडे पाहताना सुद्धा आपला ऊर भरून आला पाहिजे की मी सुंदर प्रपंच केला. तो फाटका असता कामा नाही, तुटका असता कामा नाही. त्या विचाराची आवश्यकता आहे. सुंदर प्रपंच करा. मात्र 50व्या वर्षी प्रपंचातून बाजूला निघालं पाहिजे. हे 50ची ओलांडलेल्या माणसाने जास्त आहे का? आप्पा 50 नंतर बाजूला निघालं पाहिजे हळूहळू. मी हे कीर्तनात सांगत नाही, हे आमचा निळोबा आहे. आमचे शशीभाऊ माझे मित्र बसले, हे सगळे मित्र आहेत माझे जवळचे. ह्या सगळ्यांना विचारा. मी आता 57 वर्षाचा झालो, पण 50व्या वर्षी माझी सगळी सूत्र माझ्या मुलाच्या ताब्यात सोडून दिली आणि मी स्वतः वानप्रस्थी झालो. म्हणजे आता 50शीतले लोक आहेत, त्यांनी हे ऐकल्यावर सकाळी लंगोटी लावून हिमालयात नाही जायचं. 50मध्ये प्रपंचातून बाजूला निघायचं, म्हणजे प्रपंचातच असायचं पण प्रपंचात नसायचं. कळते ना माझं बोलणं? म्हणजे कसं असायचं? मी एक झलक सांगू का फक्त छोटीशी? ही प्रयोग करायला उद्या अडचण नाही, म्हणजे आत्ताच लगेच गेल्या संध्याकाळी प्रपंचात असायचं. 50शी नंतर
मस्त राहायचं घरामध्ये. घरात असायचं पण घरात लुडबुड करायची नाही. उदाहरण के तौर पर जेवायला वाढलं आणि सुनबाईने जर भेंडीची भाजी वाढली, त्या दिवशी भेंडी केली असेल, आनंदानं खायची. आपल्याला आवडत नसली तरी भेंड्याची भाजी केली का, काही अक्कल आहे का, खलास संसाराची वाट. आनंदानं खायची. काय गिळगिळीत भाजी केली, काय चव आहे का त्याला, असं तोंड टाकायचं. आपण आपल्याला समजवायचं 50 वर्ष खाण्यात गेली, जिबूताईला आपण आवर घातला पाहिजे. जे असेल ते खायचं 50व्या वर्षी. पुढचा मंत्र सांगू का, अनुभवानं सांगू. भेंड्याची भाजी असेल, आपल्याला आवडत नसेल तरी आनंदानं खायची आणि सुनबाईची स्तुती करत सांगायची, वाह काय भाजी केलीस, आहा हा, कालच माझ्या मनात होतं भेंडी खावी आणि आज तू केली. काय त्याला पण काय चव आहे, तुझ्या हातालाच चव आहे सुनबाई, काय सुंदर भाजी केली. आपल्याला आवडती गवारीची भाजी, सुनबाईनी काय केली, भेंडीची भाजी, तरी ती मिटक्या मारत खायची. वा 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 काय भाजी केली, आ हा हा. आणि मग म्हणायचं भेंडीची भाजी जर एवढी चांगली करते तर गवारीची किती सुंदर करशील. काही दुसऱ्या दिवशी गवार झाली तर माझं नाव बदलून ठेवा. हा वानप्रस्थाश्रम आहे, लक्षात ठेवा. याचं नाव वानप्रस्थाश्रम. तिथेच असायचं पण त्याला चिटकून राहायचं नाही. इकडे लक्ष द्या, मी दुसरं चरण सोडवतोय. अजिबात त्याच्यात लक्ष द्यायचं नाही, मस्त राहायचं. 50व्या वर्षी 75 पर्यंत एकदम मस्त राहायचं. पण असली म्हातारी माणसं मी बघितली की 85 वर्षाची झाली तरी किल्ल्या कमरेलाच आहेत. आणि किल्ल्या तरी कशाच्या, तर साखर आणि चहा बुकणीच्या डब्याच्या कपाटाच्या किल्ल्या. काय संसार चाललाय त्यांचा वयाच्या 75. सोडून द्या. गंभीर इशारा देतोय, तुम्ही 50 नंतर संसारात लुडबुड करून स्वतःच्या सत्तेचा वापर करून आपली मुलं पांगळी करू नका, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. त्यांनी काम केलं पाहिजे. 75व्या वर्षी संन्यस्त व्हायचं. म्हणजे 75च्या पुढे आयुष्य दिलं तर लगेच भगवं नाही घालायचं. संन्यासाची व्याख्या ज्ञानोबारांनी केलेली किती सुंदर आहे. ज्ञानोबाराय वर्णन तसा संन्यासी कोण असेल, इकडे लक्ष द्या. ज्ञानेश्वर महाराजांनी एवढा तत्ववेत्ता एका ओळीत संन्यासाची व्याख्या करू शकतो. केवळ काशाई वस्त्र परिधान करणं म्हणजे संन्यस्त होणं नाही. ऐकायची संन्यासाची व्याख्या ज्ञानोबारांनी केलेली. मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. अतिशयोक्ती ठरेल पण मी पांढऱ्या कपड्यात संन्यासी पाहिले आणि भगव्या कपड्यात गृहस्थी पाहिले. आयुष्याची इति कर्तव्यता. ज्ञानोबाराय म्हणतात, तुम्हाला सोडवायला कोणी येणार नाही, तुम्ही तुमचं सोडवून घेतलं पाहिजे. हे चरण आता म्हणून एक दृष्टांत देऊन समारोप करणार आहे. इकडे लक्ष द्या. तुकाराम महाराज फार सुंदर दृष्टांत, अप्रतिम दृष्टांत तुकोबरायचा, तेवढा सांगतो. पूर्वी अशा बाळक्या गळ्याच्या घागरी असायच्या, जुन्या घाटाची भांडी. तशा घाटाची आता भांडी राहिली नाही. बारीक तोंड असायचं. तर ते एका बाईने त्या घागरीमध्ये हरभरे ठेवले होते, चणे. आणि चणे अतिशय प्रिय कोणाला असतील तर ते माकडाला. माकडाला अति प्रिय काय असेल, फुटाणे. माकडाला फुटाणे फार प्रिय. माझा स्वतःचा एक अनुभव सांगतो. अशी माझ्याकडे बघू नका. मी तेव्हा कॉलेजला होतो मुंबईला. माझे वडील क्लास 1 ऑफिसर होते आणि कल्याणजवळ हाजी मलंग डोंगर आहे. त्या हाजी मलंग डोंगरावर जायचं ठरलं हायकिंग करायला. तर सगळे माझे मित्र, मी वयाच्या 16व्या वर्षी कीर्तन करत होतो, त्यामुळे मला कॉलेजमध्ये पण महाराज म्हणत होते. ते म्हणे, महाराज चला. कुठे? हाजी मलंगला. मग आम्ही हाजी मलंग डोंगराकडे निघालो. इकडे लक्ष द्या, चुळबुळू नका. एक मुद्दा जर निघून गेला तर नुकसान फार मोठं आहे. डोंगराच्या पायथ्याशी गेल्यानंतर माझे मित्र म्हटले, महाराज एक काठी घ्यायची. तर मी काय म्हातारा नाही, काठी कशाला, 18-20 वर्षाचं वय. डोंगर चढायला काठी लागते.
मग ती काठी घेतली 1 रुपयाला, रंगीबेरंगी भेंडीची काठी घेतली. आम्ही चालायला लागलो. पुढं स्टेपला गेल्यावर त्याने सांगितलं फुटाणे घ्या. नाही, मला काही फुटाणे आवडत नाहीत. घ्या, इथं माकडं फार आहेत, त्यांना फुटाणे टाकल्याशिवाय ती पुढं जाऊ देत नाहीत. गेलो बापू. आणि तुम्हाला सांगतो ही गोष्ट आहे जवळजवळ 40 वर्षापूर्वीची. तिथं गेल्यानंतर काय झालं, भाऊ 1 रुपयाला 100 पुड्या फुटाण्याच्या. 1 रुपयाला 100 पुड्या. मला वाटलं फुटाणे फारच स्वस्त दिसतात इथं. 100 पुड्या रुपयाच्या घेतल्या. म्हटलं का रे, इथं फुटाणे स्वस्त दिसतात. तेव्हा माझा मित्र म्हणला स्वस्त बिस्त काय नाही, ती फुटाण्याची पुडी बघ. फुटाण्याची पुडी टाकली, ते माकड गेलं, ते फुटाण्याची पुडी उचलली, खाल्लं. आणि फुटाण्याची पुडी आप्पा उघडली तेव्हा लक्षात आलं एका पुडीत एकच फुटाणा. ते एका फुटाण्यासाठी ते माकड पळत जायचं, फुटाणा खायचा. मला सांगायचं इतके प्रिय फुटाणे त्या माकडाला. त्या बाईनी माकडाच्या त्या घागरीमध्ये फुटाणे ठेवले. बाहेरचं एक माकड होतं, त्याने बघितलं खिडकीतून, त्या फुटाण्यात माकडाने बघितलं आणि ते खिडकीतून माकड आत आलं. इकडं लक्ष द्या. आणि त्या माकडाने फुटाणे खाण्यासाठी त्या घागरीमध्ये हात घातला. हात गेला, पण फुटाणे घेतल्यामुळे मूठ फुगली. आता मूठ बाहेर निघेना, मूठ अडकली, है की नाही. जीव खाऊन ते माकड ओढायचं, पण ती मूठ निघेना, हात रक्तबंबाळ झाला. पण हात निघेना ना, हात अडकला. ते माकड मोठ्यांदा ओरडायला लागलं, सांगायला लागलं, म्हणायला लागलं मला सोडवा, ह्याच्यातून मला सोडवा, याच्यातून मला सोडवा. दृष्टांत संपला. दुसरा माणूस येऊन त्या माकडाला सोडवू शकतो का, हा प्रश्न आहे. दुसरा माणूस त्याला सोडवायला आला, तो त्याच्या घागरीतला हात काढू शकतो का? अडकलेला हात काढायला तो समर्थ आहे का? नाही. मग माकडाला जर मोकळं व्हायचं असेल तर त्याच्या हातात काय पर्याय आहे? माकडाने फुटाणे सोडले की माकड मोकळंच आहे. मी त्या माकडाची गोष्ट सांगत नाही. फुटाणे सोडलं की माकड मोकळं आहे, लक्षात ठेवा. माकडे मुठीसी धरिले फुटाणे, तुकाराम महाराज त्याच्यासाठी दृष्टांत दिला. तुम्ही सोडून टाका. 75व्या वर्षी सगळं मोकळं व्हायचं, आनंदानं राहायचं. तुकाराम महाराजांप्रमाणे ज्ञानोबाऱ्या वर्णन करतात, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. हा जो अभंग आहे, हा दुसरा चरण जो आहे, अभ्यासक लोक बसले. तुम्ही 6व्या अध्यायात गीतेच्या जा, त्या गीतेच्या अध्यायातल्या 6व्या अध्यायातील 5म श्लोकाचा हा ज्ञानोबाऱ्यांनी केलेला अनुवाद आहे. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादयेत आत्मैव आत्मनो बंधू आत्मैरुपुरात्मना. त्याच्या खाली भगवान हसलेत. ज्ञानेश्वरी वाचता त्यांना विचारा, खाली भगवान हसलेत. येऊया, ऐका खाली काय. तव हसवून श्रीकृष्ण म्हणे, नवल नाही तुझे बोलणे, कवणासी काय दिजेल कवणे अद्वैती ये. खाली तर फार सुंदर चिंतन आहे. ते कधीतरी केव्हा सांगेल. या श्लोकाच्या खाली भगवान का हसले, हा एक मोठा प्रश्न आहे. फक्त मांडून जातो. युद्धभूमीवर हत्यारांचे खणखणाट, हत्तींचे फुतकार, घोड्यांचे चित्कार, मरणाच्या आरोळ्या चालू असताना अशा युद्धभूमीवर हसायचं काय कारण होतं? पण भगवान तिथं हसलेत. का हसलेत याची काही कारणं आहेत, ती पुढील अंकी सांगेल, आता नाही सांगेल. हसवून श्रीकृष्ण म्हणे, नवल नाही तुझे बोलणे, कवणासी काय दिजेल कवणे अद्वैती ये. आपणच आपली सोडवणूक करून घेतली पाहिजे. माझ्यावर चांगले संस्कार करणारे वैकुंठवासी गुरुवर्य पुंडलिक महाराज वेळूकर होते. ते म्हणायचे, विना दैन्येन जीवनम अनायसेन मरणम. दैन्यरहित जगता आलं पाहिजे आणि विनासायास मृत्यू आला पाहिजे. ते उत्तम जीवन आहे, लक्षात ठेवा. हळूहळू सोडलं पाहिजे. त्या मोहाता पाशातून बाजूला निघाल्यानंतर ज्ञानोबा म्हणतात, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे की. रामकृष्णाच्या नामाच्या आधारानं तुम्ही संसार हळूहळू सोडला पाहिजे. प्रश्न असा आहे, याचा तुम्हाला काही अनुभव आहे का? मी आता म्हणत बसत नाही, वेळ संपलाय. ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तीराया. संतांची श्रेणी अशी आहे, आधी त्यांनी केलं आणि मग सांगितलं. आधी केले मग सांगितलं.
आधी सांगितले आणि मग जमलं तर केले, नाही तर सोडून दिले, असा विचार नाही आहे. आधी केले मग सांगितले. इकडे लक्ष द्या. खूप मोठी संत परंपरा आमच्या वारकरी संप्रदायासह अनेक संतांचं वर्णन आहे. सातारवरनं पंढरपूरला जाताना गोंदवलं नावाचं एक गाव आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची तपस्थली. कधी गेलात तर बघा. नामधारक होते उत्तम. त्यांच्या जीवनचरित्रातली गोष्ट आहे. कधी कधी ते औषध पण देत होते लोकांना. औषध द्यायचे म्हणजे महाराज एखादे औषध देतात, पण औषध देतात ते महाराज. असा घोटाळा करू नका. गणपत महाराज औषध द्यायचे कधीतरी. ते एक बाई त्यांच्याकडनं आली फलटणवरनं आणि ती बाई म्हणाली महाराजांना, महाराज मी औषध घ्यायला आली. तिचा एक 10 वर्षाचा मुलगा होता. त्याला समोर बसवलं. बाई ह्याला काय रोग आहे? रोग नाही, होणार आहे. ती बाई म्हणाली होणार आहे म्हणजे काय? हा दररोज 2 किलो गुळ खातो. 2 किलो एवढा गुळ खाऊन त्याला रोग होईल. महाराज म्हणले मग त्याला औषध, तुम्ही औषध द्या. महाराज म्हणले बाई औषध आज माझ्याकडे नाही, पुढच्या पौर्णिमेला या, महिन्यानी या. ती बाई परत गेली, महिन्यानी परत आली. महिन्यानी परत आल्यानंतर महाराजांच्या समोर त्याला बसवलं. महाराज याला औषध द्या. म्हणले ठीक आहे. त्याला जवळ बसवलं, त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला सांगितलं बाळ गुळ खाणं योग्य नाही, खात नको जाऊ. आणि त्या बाईला सांगितलं झालं औषध. ती बाई चक्रावली, काय माणूस आहे. हेच जर औषध होतं तर मागच्या पौर्णिमेला का नाही दिलं? मागच्या पौर्णिमेला दिलं असतं तर माझं गाडी खर्च वाचला असता, 2 हेलपाटा वाचला असता आणि त्याच्यापेक्षा 30 दिवसामध्ये 60 किलो गुळ गेला तो वाचला असता. दररोज हा 2 किलो गुळ खातो, 60 किलो गुळ वाचला असता. म्हणून ती धाडसानं महाराजांना विचारलं, महाराज हेच औषध होतं तर मागच्या पौर्णिमेला का नाही दिलं? त्या महाराजांनी हसून उत्तर दिलं, बाई मागच्या महिन्यात मी पण गुळ खात होतो आणि मी गुळ खाताना त्याला गुळ खाऊ नको सांगणं चुकीचं ठरेल. म्हणून आधी मी गुळ खायचा बंद झालो आणि आता सांगण्याच्या योग्यतेचं झालो की गुळ खाणं वाईट. ही श्रेणी संतांचे. ज्ञानेश्वर महाराजांचे अनेक प्रमाण आपण हरिपाठातही वाचू शकतो. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी वैकुंठ घर केले, त्यांनी रामकृष्ण नामाचा जप केला किंवा निवृत्तीनाथ महाराजांचा विचार केला तर तुम्हाला सांगता येईल. गहिनी प्रसादे कृपा केली पूर्ण, कुळहे पावन कृष्ण नामे, नाथ परंपरेतून उत्क्रांतीनं नवीन पंथ उदयाला आला. तो कोणता असेल तर वारकरी संप्रदाय हा नामधारकाचा संप्रदाय. कीर्तन संपलं. शेवटचं वाक्य सांगतो, जिथं उपक्रम केला तिथंच उपसंहार. तिकडे लक्ष द्या. गोसेवक असणाऱ्या बापूंनी हा खूप मोठा आटापिटा केलाय. आजपासून कीर्तन महोत्सव सुरू झाला. समारोपापर्यंत सर्व कीर्तनं होती. मोठ्या संख्येने कीर्तनाला या. माझे मित्र हरिभक्तीपरायण योगीराज महाराज यांनी मला आग्रहपूर्वक सांगितलं की आपण येणं गरजेचं आहे. मी सुद्धा थोडा व्यस्त असलो तरी सुद्धा मी बापूंना सांगितलं तुम्ही उत्सव करत असाल तर येणारच आहे आम्ही, आणि गोसेवेसाठी करत असाल तर निश्चित स्वरूपानं आमचं योगदान राहील. अनुभवाचा विचार सांगतो. शेवटचं चिंतन. असेच गोसेवक वैकुंठवासी आप्पासाहेब चाफळकर होते. पुणेकरांना त्यांचा परिचय देतो, त्यांना नसेल पुणेकरांना. आप्पासाहेब चाफळकर आणि बापूसाहेब चाफळकर हे मोठी हस्ती होती. तमाम वारकऱ्यांच्या दृष्टीनं सांगतो की ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आळंदीहून निघतो. तो पंढरीला पोचताना 2च ठिकाणी पालखी खाली उतरते. ती एक परमपूज्य चक्रांकित महाराज यांच्या दारात आणि दुसरी तरडगावला चाफळकरांच्या दारात. असा या बंधुद्वयांचा खूप मोठा अधिकार होता. बापूसाहेब चाफळकर, आप्पासाहेब चाफळकर ही नामांकित मंडळी होती आणि पुणेकरांना ओळख द्यायची झाली, पुण्याच्या लोकांना ते ओळखावेत म्हणून सांगायचं झालं तर त्यांची वेगळ्या क्षेत्रातली ओळख. त्यावेळेला 1980 साली या चाफळकर परिवाराच्या महाराष्ट्रामध्ये एकूण 19 थिएटर्स होते. 19 थिएटर्स स्वतःच्या मालकीचे होते. ज्या काळामध्ये TV पण नव्हता.
हाऊसफुल थिएटर चालायचे. अशा वेळी त्यांचे 19 थिएटर होते आणि पुणेकरांच्या माहितीसाठी मंगला थिएटर त्यांचं आहे. पुण्यातली मंगला टॉकीज ही चाफळकरांची. मला हे कीर्तनात काही सांगायचं नाही आहे, त्यांचा परिचय. एके दिवशी आप्पासाहेब चाफळकरांनी मला जवळ बसून, त्यावेळेस मी असेल 25 वर्षाचा, त्यावेळेस मला एक प्रश्न विचारला. फार चांगला प्रश्न माझ्या डोक्यात येतो, गोशाळेवर सांगितलाच पाहिजे आणि तमाम प्रबोधकारांना मी एक चिंतन सांगतोय. आप्पासाहेब चाफळकरांनी मला प्रश्न विचारला. म्हणले, महाराज जरा तुम्हाला विचारायचं आहे. ते रोटरियन होते, रोटरी क्लबचे एक सदस्य होते. त्यांनी मला प्रश्न काय विचारला. म्हणले, महाराज तुम्ही किती कीर्तनकार आहात महाराष्ट्रात? तर मी माझ्या पद्धतीने उत्तर दिलं, जवळपास 5,000 लोक आम्ही असू कीर्तन करणारे. 5,000. मग तुम्ही 5,000 कीर्तनकार दररोज कीर्तन करताय आणि गीतेचं वर्णन तुम्ही कीर्तनात करताय, श्रीमद भगवद्गीतेचं तत्वज्ञान सांगताय. म्हणलं, सांगतोय, बरोबर आहे. त्यांनी एक मला प्रश्न विचारला, गीता किती वेळात झाली, किती वर्ष लागली? त्याचं उत्तर एक आहे, गीता काही तासातच झाली. तिकडे जास्त मी जाऊ इच्छित नाही. पण आपण जी साजरी करतोय गीता जयंती, ही मार्गशीर्ष शुद्ध एकादशीच्या दिवशी भगवंतांनी गीता सांगितली असं आपण मानतोय. आपण निश्चित काय असेल याची काही पुष्टी देऊ शकत नाही, पण त्यावेळेस गीता झाली. मार्गशीर्ष महिना, शुद्ध एकादशी, मोक्षदा एकादशी, त्या दिवशी रणांगणावर, कुरुक्षेत्रावर अर्जुनाला त्याचा विषाद घालवण्यासाठी भगवंतानी जे 700 श्लोक तिथं सांगितले, ती संजयानी जशीच्या तशी धृतराष्ट्राला सांगितली. तो दिवस होता मार्गशीर्ष शुद्ध एकादशीचा. 1-2-3 तासात गीता सांगितली. दॅट्स ऑल. मला काही त्याचा जास्त विस्तार करायचा नाही. मग आप्पासाहेबांनी सांगितलं की भगवान कृष्णचंद्र जगद्गुरू आहेत, त्यांनी दिलेला 1-2-3 तासाचा बोध तुम्ही 5,000 लोक आयुष्यभर सांगत घालत आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे की ज्या गोपालकृष्णानं 2-3 तास तत्त्वज्ञान सांगितलं, त्याचा एवढा प्रसार करताय, तर त्यांनी काही वर्ष गोसेवेत घालवली, त्याचा प्रचार तुम्ही कधी करणार आहात याचा विचार त्यांनी जर 2-3 तास फक्त गीता सांगितलं, त्या गीतेचा विचार तुम्ही एवढा सांगताय. त्यांनी काही वर्ष बालपणामध्ये गोसंवर्धन केलं, गोपालन केलं, त्याचा विचार तुम्ही अधिकतम सांगितला पाहिजे. हे 25 वर्षापूर्वी आप्पासाहेबांनी मला सांगितलं होतं. माझा दृष्टांत संपला. माझ्या प्रिय श्रोत्यानो, आज आपण एका गोशाळेवर एकत्रित आलेलो आहोत. अनेक मान्यवर आज या ठिकाणी त्यांची वर्णी आहे. उत्तम गायक, उत्तम वादक या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं मी अत्यंत चांगलं अभिनंदन करतो. उद्यापासून सर्वांनी मोठ्या संख्येने कीर्तनाला या. कीर्तनाची वेळ तुझा 6 ते 8 आहे. आज थोडा उशीर झाला आहे, पण उद्या मात्र 5:45 भजन सुरू व्हावं, 6 वाजता कीर्तन सुरू व्हावं, 8 वाजता कीर्तन संपावं, 8:30ला सगळे पानावर बसलेले असावेत. उत्तम जेवण करून जा. सगळ्यांना माझं आवाहन आहे की खूप गर्दी या ठिकाणी झाली पाहिजे. पण एवढंच सांगणार आहे, अजूनही कोरोना गेला नाही. आपण थोडं पथ्य पाळलंच पाहिजे. म्हणजे हात धुतले पाहिजेत वारंवार. कोरोनाने हात धुवायचं तर शिकवलं, हात धुवून घेऊ नका. हात धुतले पाहिजे, सॅनिटायझर लावलं पाहिजे हाताला. भाऊ एकाने तर मला विचारलं चक्क, काय बुवा शेवटी दारूच कामाला आली? सॅनिटायझर अल्कोहोलच आहे ना. एक तर अव्वल दर्जाचा पिणारा मला म्हटला, महाराज, म्हटलं अहो सॅनिटायझर हाताला लावा. गरज नाही म्हणले, सगळ्या शरीरातच अल्कोहोल आहे. मला आता गरजच राहिली नाही. अशा काही गोष्टी झालेल्या आहेत. सोशल डिस्टन्स ठेवा आपल्यामध्ये. नमस्कार करा. फार गर्दी करू नका कीर्तन करायला भेटण्याची. इथूनच नमस्कार करा. या सर्वांचं मी अत्यंत चांगल्या पद्धतीनं अभिष्ट चिंतन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. गोसेवेसाठी आपल्याला शक्य होईल तेवढं सर्व करा. अत्यंत चांगलं संवर्धन केलं आहे बापूंनी. गोसेवेसाठी बापूंना उदंड आयुष्य मिळो, उत्तम आरोग्य तर मिळणार आहे, कारण गायीजवळ येते, आरोग्याची याचना करणार नाही. जो गोसेवेमध्ये आहे त्याला न सांगता आरोग्य मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. तर त्यांना उदंड आयुष्य मिळो, त्यांना शतायुष्य प्राप्त हो आणि या गोशाळेवर शतायुष्याचा सप्ताह मोठा हो. त्यातही मी कीर्तनाला येवो, स्वार्थमूलक बोलतो, म्हणजे अशा पद्धतीचा विषय झाला. झाली
सेवा भगवान गोपाल कृष्णाच्या चरणी समर्पित